नमस्कार. मी इंजिनियर प्रकाश देवलापूरकर. कॉन्स्ट्रो लॅब या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. आजचा विषय आहे पुनर्विकास म्हणजे रिडेव्हलपमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी किंवा अपार्टमेंट. रिडेव्हलपमेंटच्या पहिल्या भागामध्ये आपण रिडेव्हलपमेंटला जाण्यासाठी कोणकोणती कारणं होती आणि रिडेव्हलपमेंटला जाण्यामुळे आपल्याला कोणकोणते फायदे होतात आणि त्याचे तोटे देखील काही आहेत का, हे आपण पाहिलं. आणि आत्ता या दुसऱ्या भागामध्ये आपण रिडेव्हलपमेंटला जाताना कोणकोणत्या अडचणी येतात हे आपण पाहणार आहोत. आपल्याला हे पाहायला लागतं की काही वेळेला असं होतं की रिडेव्हलपमेंटचा निर्णय होतो, पण आपला प्रोजेक्ट हा फिजिबल होत नसतो. आणि प्रोजेक्ट जर फिजिबल होत नसेल तर मग विकासकांच्याकडून आपल्याला त्या ठिकाणी चांगली प्रपोजल्स येत नाहीत. तर त्याची काही कारणं आहेत. तर एक म्हणजे आपली साईट जर 2 टियर आणि 3 टियर सिटीमध्ये जर असेल आणि ती जर प्राईम लोकेशनला नसेल तर मग त्या ठिकाणी नवीन फ्लॅटच्या विक्रीचा दर हा कमी असतो आणि त्यामुळे मग आपली त्या ठिकाणी फिजिबिलिटी वर्कआउट होत नाही. तर काही ठिकाणी असं होतं की आपली इमारत छोटी असते, त्यामधले युनिट्स कमी असतात, आपल्या प्लॉटचा साईजही लहान असतो आणि मग अशा वेळेला आत्ताच्या बायलॉजनुसार मिळणारा संपूर्ण FSI त्या ठिकाणी युटिलाइज होत नाही. कारण FSI जर युटिलाइज करायचं म्हटला तर आपल्याला अधिक माळ्याची इमारत त्या ठिकाणी बांधायला लागते आणि इमारतीची उंची वाढली की मार्जिनल स्पेस वाढतं, जे ह्या लहान फ्लॅटवर शक्य होत नाही. कारण इमारतीची उंची जसजशी वाढत जाते तसं मार्जिनल स्पेस पण वाढत जातो आणि मार्जिनल स्पेस वाढत गेला की आपली फ्लोअर प्लेट छोटी होते आणि फ्लोअर प्लेट जर लहान झाली की मग पार्किंग बसत नाही. तर काही ठिकाणी असं होतं की पूर्वीच्या काळी नियमानुसार झालेलं बांधकाम हे आत्ताच्या FSI पेक्षा जादा झालेलं असतं. आणखी एक कारण म्हणजे आपले बरेचसे प्लॉट हे ऑड साईजचे असतात आणि त्यामुळे मग काय होतं की पार्किंगसाठी जे व्हेहिक्युलर सर्क्युलेशन त्या ठिकाणी जे दाखवावं लागतं ते प्लॅनवर दाखवताना अडचणी येतात. तर काही वेळेला असंही होतं की आपला प्लॉटचा साईज मोठा आहे, त्याचा शेपही चांगला आहे, पण नेमकं समोरचा जो रस्ता आहे तो अरुंद असतो आणि समोरच्या रस्त्याची रुंदी जर 9 मीटर रुंदीपेक्षा जर कमी असेल, म्हणजे उदाहरणार्थ 6 मीटर किंवा 7.5 मीटर, तर आपल्याला फक्त बेसिक FSI वर आपली इमारत बांधायला लागते. म्हणजे त्या ठिकाणी जो ॲडिशनल FSI आहे, ज्याच्यामध्ये TDR आहे, पेडअप FSI आहे, ॲन्सेलरी FSI आहे, त्याचा बेनिफिट आपल्याला त्या ठिकाणी घेता येत नाही. म्हणजे थोडक्यात अरुंद रस्त्यावर अधिक गर्दी करू नये असं कदाचित शासनाचं धोरण असू शकतं. पण याच्यावर आता मुंबईमध्ये एक तोडगा निघालेला आहे. कारण मुंबईमधली बऱ्याचशा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज ह्या अरुंद रस्त्यावर असल्यामुळे तिथला विकास रखडला होता आणि मग तिथं आता शासन निर्णय असा झालाय की ज्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या अरुंद रस्त्यावर आहेत आणि त्यांनी पुनर्विकासाला जाताना रस्ता रुंदीसाठी रोड फेसिंगला जर 1.5 मीटर अधिक मार्जिनल स्पेस सोडली तर मग त्यांना 9 मीटर रस्त्यावरील FSIचे सर्व बेनिफिट देऊ केलेले आहेत. परंतु हे फक्त मुंबईपुरती मर्यादित आहे, उर्वरित महाराष्ट्रासाठी ते नाही. म्हणजे ज्या ठिकाणी युनिफाईड बायलॉज आहे, ज्याला आपण UDCPR म्हणतो, त्या ठिकाणी ते आपल्याला मिळत नाहीत. आणि आता क्रीडाई महाराष्ट्राने सुद्धा शासनाकडं त्या प्रकारची मागणी आता केलेली आहे. आणखी एक विषय येतो, कन्सेंट ही सर्वांची असावीच लागते. पण ज्या वेळेला पुनर्विकासाचा निर्णय होत असतो त्यावेळेला तिथं काही जणांचा विरोधी असतो. तर काही ठिकाणी असं होतं की तिथले जे सिनियर सिटीजन असतात त्यांना ते एक 2-4 वर्ष
बाहेर जाऊन राहणं कटकटीचं वाटत असते. त्यामुळे आहे त्याच जागेमध्ये, आहे त्याच परिस्थितीमध्ये कायमस्वरूपी आपण तिथंच राहावं असं त्यांना वाटत असतं. तर काही ठिकाणी असं होतं की प्रोजेक्टमध्ये रो हाऊसेस असतात. काही ठिकाणी कमर्शियल स्पेस असते. म्हणजे रोड फेसिंगला शॉपिंग असतं. ग्राउंड फ्लोअरचे जे फ्लॅट्स असतात, त्यांना मार्जिनल स्पेस वापरण्यासाठी दिलेली असते. तर काही फ्लॅटना मोठ्याले टेरेसेस असतात. तर या सर्वांना सुद्धा या नवीन स्कीममध्ये काही तडजोडी करून सामावून घ्यायला लागतं. आणि आपण जर कायद्याचा जर विचार केला आणि तिथं जर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असेल, तर मग तिथं 51% लोकांची कन्सेंट ही पुरेशी आहे. 30% युनिट धारकांनी एकत्र येऊन सोसायटीकडे लेखी स्वरूपात आम्हाला पुनर्विकासाला जायचं आहे असं कळवावं लागतं. आणि मग सोसायटी त्या ठिकाणी एक स्पेशल जनरल बॉडी मीटिंग कॉल करते आणि त्या मीटिंगला 75% अधिक युनिट धारकांची उपस्थिती महत्वाची असते. आणि मग त्यामधून एकूण जे युनिट धारक आहेत, तर त्यापैकी किमान 51% युनिट धारकांनी पुनर्विकासाला जाण्याबद्दलचा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागतो. पण आपली जर अपार्टमेंट असेल, तर तिथं मात्र सर्वांची कन्सेंट ही महत्वाचीच आहे. आणखी एक अडचण म्हणजे टायटल बद्दल. आपलं जे टायटल आहे ते क्लिअर असावं लागतं. तर काही ठिकाणी काय होतं, की नियोजित कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे. त्यांचं कामकाज हे सर्व व्यवस्थित चालू आहे. पण मुळात ती सोसायटी रजिस्टर झालेली नसते. आणि सोसायटी जर रजिस्टर झालेली नसेल, तर सोसायटीच्या नावाची नोंद ही 7/12 किंवा प्रॉपर्टी कार्डावर झालेली नसते. तर ती आपल्याला करून घ्यायला लागते. तर काही ठिकाणी असं होतं, की सोसायटी रजिस्टर आहे, पण कन्व्हेन्स झालेला नसतो. आता कन्व्हेन्स म्हणजे काय? तर आपली इमारत आणि आपला प्लॉट याचं खरेदी पत्र सोसायटीच्या नावाने झालेलं नसते. म्हणजे पूर्वीच्या काळी काही कारणाने ते राहून गेलेलं असतं आणि आत्ता जर ते करून घ्यायचं म्हटलं, तर काही वेळेला विकासक अवेलेबल होत नाही. तर काही वेळेला पॉवर ऑफ अटर्नी ही संतुष्टात आलेली असते. अशा ठिकाणी आता गव्हर्नमेंटने काय केले, डीम्ड कन्व्हेन्स हा एक कन्सेप्ट आणलेला आहे. म्हणजे आपले जे DDR असतात, जे डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार, त्यांना खरेदीपत्र करून देण्याचे अधिकार दिलेले आहेत. म्हणजे त्यांच्या सहीने आपण हे खरेदीपत्र करून घेऊ शकतो. तर अशा काही अडचणी आपल्याला रिडेव्हलपमेंटला जाताना येऊ शकतात. पण आपला जर विकासक हा जर आधीच ठरलेला असेल, तर मग या बाबींची चिंता करण्याची आपल्याला गरज नसते. कारण विकासक या सर्व बाबी रेग्युलाइज करून घेण्यामध्ये आपल्याला मदत करतो. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल, तर त्याला लाईक करा आणि कन्स्ट्रोल ॲप या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुनर्विकासाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या भागामध्ये पुनर्विकासाला जाताना आपल्याला कोणती काळजी घ्यावी लागेल हे आपण पाहणार आहोत. धन्यवाद.